महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर आज आहे तारीख 18 आणि आपण जर बघितलं तर अमरावती, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड, परभणी, बारामती, चंद्रपूर हा जर परिसर बघितला तर येथे जोरदार स्वरूपाचा किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट पाहिजे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आपण कोणत्या भागातून आहात. जेणेकरून त्यावर आम्ही व्हिडिओ बनवू आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या भागामध्ये पाऊस होणार आहे की नाही. आपण सर्वात आधी बघूया नंदुरबार परिसर. आता नंदुरबार परिसर जर आपण बघितला तर येथे पूर्णपणे कोरडं वातावरण असणार आहे. पण वाऱ्याचा वेग अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घुसला आहे. म्हणजेच इथे आपण बघू शकतो वारं कशा पद्धतीनं वाहत आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मालेगाव परिसर, मालेगाव, धुळे, चाळीसगाव, मनमाड, वैजापूर, त्याचबरोबर सटाणा, सार्क साक्री हा जर परिसर जर बघितला तर या परिसरात कोरडं वातावरण आहे पूर्णपणे सकाळच्या सुमारास. आता थोडंसं आपण जर पुढे गेलो तर येथे दुपारी 4 ते 6च्या दरम्यान जर बघितलं तर आपण बघू शकतो इथे आपण परिसर बघूया. आता वापी, वापी, पेठ, त्याचबरोबर बोईसर हा जर परिसर बघितला तर इथे हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. त्याचबरोबर आपण जर उल्हासनगर परिसर बघितला, कल्याण, डोंबिवली, आता इथे कल्याण, डोंबिवली, कुळगाव, बदलापूर, मुरबाड, त्याचबरोबर हा जर परिसर जर बघितला तर इथे हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तो संध्याकाळी 6 वाजता 18 तारखेला होणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. आता आपण जर बघितलं तर पुणे परिसर, आता इथे अकोले परिसर जर बघितला, अकोले, जुन्नर, तर या परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. आता पुण्याचा परिसर जवळजवळ आपण बघू शकतो. आता हा पुणे परिसर आहे. सासवड, जेजुरी, जेजुरीत देखील पाऊस पडणार आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आपण इथे जर बघितलं तर जेजुरी, सासवड, भोर, महाबळेश्वर, वाई, lausa, पुणे, महाड या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 18 तारखेला 6 वाजता पावसाला सुरुवात होणार आहे. जोरदार किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या भागामध्ये असणार आहे. तर शेतकरी मंडळी हो, पुन्हा एकदा विनंती आहे, आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. इथे जर आपण बघितलं तर सातारा, कराड हा परिसर जर बघितला, सातारा, कराड, महाबळेश्वर, वाई हा परिसर जर बघितला तर कराड, ईश्वरपूर खाली, तर या भागात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 18 तारखेला 6च्या दरम्यान होणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, निपाणी, सांगली हा जर परिसर बघितला तर तर या भागात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. तर आपण थोडंसं आता मध्य महाराष्ट्रामध्ये वळूया. मध्य महाराष्ट्रात पावसाचं आगमन कसं होईल? आता सर्वात आधी पावसाचं आगमन जर बघितलं तर या साईडनं पाऊस येतोय. तर त्यामुळे आधी जर मुंबई भागामध्ये पाऊस होणार आहे. चिपळूण, सातारा या परिसरात पाऊस होणार आहे आणि त्याच्यानंतर पावसाचं आगमन इकडे होणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे. आता इथे आपण जर बघितलं दौंड, बारामती, नीरा हा परिसरात म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे. जास्त पाऊस त्या भागामध्ये नसणार आहे. त्यामुळे ही जामखेड परिसर, करमाळा परिसर, पाथर्डी परिसर, अहिल्यानगरचा परिसर. आता सर्वांना प्रश्न पडतो की अहिल्यानगरमध्ये पाऊस आहे की नाही? तर शेतकरी मंडळी हो, अहिल्यानगरमध्ये कोरडं वातावरण आहे. आत्ता तिथे 40 ते 42 डिग्री इतकं ऊन आहे.
आणि त्याचबरोबर तिथे वातावरणामध्ये बदल व्हायला आणि त्या मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं आगमन व्हायला अजून थोडासा वेळ लागेल आणि त्यानंतर काही दिवसातच अहिल्यानगरच्या मध्य महाराष्ट्रामध्येच अनेक ठिकाणी पाऊस होणार आहे. म्हणजे इथे आत्ता सध्या नाही वातावरण, पण लवकरच जर बघितलं आपण, तर लवकरच तिथे पावसाचं आगमन होणार आहे. त्यामुळे ती काळजी कोणीही करू नये. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर बघितलं राहुरी, त्याचबरोबर टाकली भान, त्याचबरोबर श्रीरामपूर, जवळजवळ सर्वच भाग, प्रवरा संगम, गंगापूर हा परिसर जर बघितला तर येथे देखील कोरडं वातावरण असणार आहे. छत्रपती संभाजीनगरचा जर परिसर आपण जर बघितला तर येथे देखील कोरडं वातावरण आहे. सर्वांनाच प्रश्न पडतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचं आगमन होणार आहे की नाही? तिथे देखील कोरडं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जालना, जाफराबाद, त्याचबरोबर परतूर, शेलू, माजलगाव या परिसरामध्ये देखील कोरडं वातावरण आहे. आता इकडे वाऱ्याचा वेग उलट्या पद्धतीनं आहे. म्हणजे या अशा पद्धतीनं वाऱ्याचा वेग आहे आणि आपण जर तिकडं कडाला जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये इथे आपण बघू शकतो वाऱ्याचा वेग कशा पद्धतीनं आहे. इथे या पद्धतीनं वारं उसत आहे. काही या पद्धतीनं जात आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. तर शेतकरी मंडळी हो, थोडंसं आपण मंगळवारी 19 तारखेला जर बघितलं तर संध्याकाळी 7च्या सुमारास सोलापूर भागामध्ये पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर नांदेड परिसरात ढगाळ वातावरण असेल, अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण असेल, चंद्रपूरमध्ये ढगाळ वातावरण असेल, रायपूर तो महाराष्ट्राच्या बाहेरचा भाग आला तर तेथे देखील ढगाळ वातावरण असू शकतं. तर शेतकरी मंडळी हो, आपण जर बघितलं तर आता ह्या पट्ट्यामध्ये आता हा जो महाराष्ट्राचा पट्टा आहे, अ, काही हा महाराष्ट्राच्या बाहेरचा पट्टा आहे. इथे जर आपण बघितलं तर 6च्या सुमारास जर बघितलं तर इथे आपण बघू शकतो कशा पद्धतीनं इथे आपण बघू शकतो वातावरण एवढ्याच भागामध्ये आहे, एवढ्या जिल्ह्यामध्ये आहे. इकडं जर नाशिक बघितलं, पुणे बघितलं, मुंबई बघितलं, सोलापूर बघितलं, सांगली बघितलं, ज जालना बघितलं तर या भागात पाऊस पडणार आहे. म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला त्या भागामध्ये सुरुवात होणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर हा 19 आणि 18 आणि 19 तारखेचा हवामानाचा व्हिडिओ आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर आपण कोणत्या भागातून आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.